आपण कधीही सापडत नसतो आपल्याला किंवा कुणालाही. आपण कधीही सापडत नसतो आपल्याला किंवा कुणालाही. आपली एखादी मनस्वी प्रतिमा आपली आपणच निवडतो. आपली एखादी मनस्वी प्रतिमा आपली आपणच निवडतो. नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. मंडळी, पावसाळा सुरू झाला आहे. नितीनदादाने पहिली कविता पावसाळा ही वाचली आहे आणि आता आम्ही ठरवलं की चला कविता वाचूया. त्यामुळे आता नितीनदादा आज कुठली कविता वाचणार आहे किंवा आज कुठली कविता बोलणार आहे तेव्हा त्या कवितेबद्दल काय बोलणार आहे हे आता आपण नितीनदादाच्याच तोंडातून ऐकूया. तर नितीनदादा, आता आज कुठली तुम्ही कविता वाचणार किंवा त्या कवितेबद्दल काय बोलणार आहे ते तुम्ही सांगा. हां, नमस्कार. तर चला कविता वाचूया. आता आपण हा विषय घेतला आहे सध्या. कवी पण तसा उडणाराच असतो. उडता उडता हे नाव त्याला ॲक्च्युली अनुरूप आहे, पण तो प्रत्यक्षात न उडत त्याला पंख फुटलेले असतात. अदृश्य असे पंख आणि त्यांनी तो उडत असतो. आपण कसे असतो माहिती आहे ना, आता ही कविता मी थोडीशी वेगळ्या पद्धतीची घेतली. पावसावरची नाही आहे, ही आपल्यावरची कविता आहे. म्हणजे आपण नेमके कसे असतो असा कधी कधी एकदा आपल्याला प्रश्न पडतो. म्हणजे आपल्याला असं आपली एक स्वतःची आपली काहीतरी इमेज आहे असं आपण मनाशी ठरवतो, आपण असे असलो पाहिजे. पण दुसरा असतो त्याला तो आपण वेगळ्या पद्धतीचे वाटत असतो. तिसऱ्याला आणखीन वेगळ्या पद्धतीने वाटत असतो. पण खरोखरच आपण तसे असतो का की नाही, तर त्याची ही कविता आहे. आणि अतिशय सोपी कविता आहे. आपण असं या कवितेचं सरळ सरळ नाव आहे, सोपं. ओके ओके. आपण कधीही सापडत नसतो आपल्याला किंवा कुणालाही. आपण कधीही सापडत नसतो आपल्याला किंवा कुणालाही. आपली एखादी मनस्वी प्रतिमा आपली आपणच निवडतो. आपली एखादी मनस्वी प्रतिमा आपली आपणच निवडतो. शब्दांच्या खिळ्यांनी ठोकून ठोकून ती मनामध्ये पक्की रुजवतो. शब्दांच्या खिळ्यांनी ठोकून ठोकून ती मनामध्ये पक्की रुजवतो. प्रतिमा पूर्ण होती. प्रतिमा पूर्ण होती आणि त्या क्षणापासून आपण त्या प्रतिमेमध्ये कधीच नसतो. क्या बात आहे. प्रतिमा पूर्ण होते आणि त्या क्षणापासून आपण त्या प्रतिमेमध्ये कधीच नसतो. अगदी प्रतिमा घडवणाऱ्या आपल्या या दोन हातांसकट आपण शिल्लक उरतो प्रतिमेबाहेर. आपल्या दोन हातांसकट आपण शिल्लक उरतो प्रतिमेबाहेर. प्रतिमा असते, आपण असतो. आपण फक्त असतो. आपण कधीच सापडत नसतो आपल्याला किंवा कुणालाही. आपण कधीही सापडत नसतो आपल्याला किंवा कुणालाही. क्या बात आहे, क्या. ही जी कविता आहे ती तशी सोपीच आहे कविता. नाही, थोडीशी सोपी वगैरे नाहीये. याच्यामध्ये बराचसा गर्भाचा अर्थ दडला असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही थोडीशी असं जरा ओपन करावं, जरा म्हणजे उलगडा ही कविता. ह्याच्यात म्हणजे असा उलगडा करण्यासारखं मी वाक्य अतिशय सोपी वापरलेली. हो. की आपली प्रतिमा आपण घडवतो. आता आपण समजा एखादा फोटो फ्रेम लावली, ती आपली प्रतिमा आपण तयार केली अशी समजा. पण ती लावल्यानंतर आपण त्या फ्रेमच्या बाहेरच असतो ना. म्हणजे आपण ते नसतो. हो, बरोबर. तर प्रतिमा म्हणजे आपण नसतो. तसेच इतर जण आपल्याला एका अँगलमधून बघत असतात. कारण एखाद्या प्रसंगी तुम्ही त्याला तसे दिसलेले असतात, त्याच्यावरून ते तुमची प्रतिमा बांधतात की हा माणूस असा आहे. जसं रागावलेला असेल आणि नेमका कोणीतरी त्यावेळेसच बघितलं असेल, तो म्हणे हा माणूस रागीट आहे. पण तो माणूस रागीट असतो का? नाही. त्या पर्टिक्युलर क्षणाला प्रत्येक माणूस हा त्याला राग येतो. मोह आहे, मद आहे, मत्सर आहे,
शांत पण असतो, विनोदी पण असतो, सर्व काही असतो. पण एक अँगल त्या दुसऱ्या माणसाने त्याला बघून ठरवून त्याची प्रतिमा त्यांनी तयार केली असते की हा असाच असला पाहिजे. तिसरा माणूस त्याला तो अगदी काहीतरी विनोदी बोलताना दिसतो आणि तिसरा माणूस त्याच्यावर खुश असतो. तो म्हणतो अरे सॉलिड विनोदी आहे. तसा असतो का? तो कदाचित स्वतःच्या एका वेगळ्या दुःखामध्ये चूर पण असेल. बरं, स्वतः गूढ विचार करून माणसाला माणूस आपण स्वतः सापडलेत का आतापर्यंत? बरोबर. तर मला वाटतं एकाही माणसाला सापडलेलं नाही. संतांनी त्याच्यावर अनेक संत काव्य लिहिलेली आहेत आणि इतक्या फिलॉसॉफीज झालेल्या आहेत, इतक्या फिलॉसॉफींची पुस्तकं झालेली आहेत. पण ह्या सर्वातून आपण मूळ कोण आहोत हे कधी कोणाला मिळालंय का? आता तसं बघितल्यास खोलात जाणारी कविता ती आहे, पण आपण फक्त असतो असं मी म्हटलंय. आपण असतो ही जी ओळ आहे ना, ही खरी त्यातली खूप खोल जाणारी ओळ आहे. हे असणं म्हणजे आता त्या आध्यात्मिक विभाग जर आपण वापरला तर आता म्हणजे मी जो आहे नितीन तेंडुलकर, हा मी नितीन तेंडुलकर नाही, मी आणखीन कोणतरी आहे. बरोबर. पण मी आहे इथे. अशा रीतीने ती असतो अशी शब्द आहे त्या. बरोबर. आध्यात्मिक ह्याला जुळणारी तसाच अर्थ काढायचा असेल तर ओके. आणि त्यामुळे माणसाला शेवटपर्यंत आता आपले ऋषी मुनी संत ते नेहमी सांगतात मेडिटेशन करा, तप करा आणि तुम्ही आत वळा. बाहेर नाही, तुम्ही आत वळा. आत तुम्हाला कळतं तुम्ही कोण आहात. स्वतःचा शोध जो असतो तो तुम्हाला डोळे मिटल्यानंतरच आतमध्ये सापडतो असं म्हणतात. पण आपल्याला बाहेर सगळं लक्ष असतं की हे काय चाललंय, ह्याचं काय चाललंय, त्यांनी तसं का केलं, तू असा का बोलला, त्याच्यामुळे मला त्रास झाला, ह्या गोष्टींमुळे मला त्रास झाला. खरं म्हणजे बाह्य गोष्टींमुळे त्रास न होता आपणच आपल्या मनामध्ये प्रतिक्रिया निर्माण केलेल्या असतात, प्रतिमा निर्माण केलेल्या असतात आणि त्याच्यामुळेच हा आपल्याला त्रास होत असतो. आणि म्हणून हे ऋषी मुनी संत साधू जे सांगतात ते आपल्याला की तुम्ही आत वळा. आत वळल्यानंतर तुम्हाला तुमचा शोध लागत जाईल. पण आपण आत वळायचं कधी टाळत असतो नेहमी तेव्हा, कारण आपलं जीवन एवढं वेगवान आणि धावपळीचं आहे की आपल्याला आत वळायला, डोळे मिटायला वेळ नसतो. रात्रीची झोप सोडल्यास बाकीच्या वेळ नसतो. बरोबर. तर कविता दिसायला सरळ साधी आहे, बरोबर, पण म्हटलं तर त्याच्यातला अर्थही कोणी बऱ्याच हवा तसा काढू शकतो. बरोबर. आणि दुसरी एक गोष्ट मला मुद्दा हे सांगायची आहे की कवितेचं स्पष्टीकरण हे कधी करू नये. म्हणजे एखाद्या चांगल्या स्त्रीचं पोस्टमॉर्टम करावं तसं कवितेचं स्पष्टीकरण करून त्यातला जो गोडवा असतो ना तो जातो. क्या बात आहे. कविता मध्ये थोडं सूचकता हवी. कविता ही वाचकांवर सोडता यायला हवी. त्यामुळे वाचकांच्या मनामध्ये ज्या प्रतिमा निर्माण होतात आणि त्यांची पण एक कविता चालू झालेली असते आणि ती आपल्या कवितेशी संवाद साधत असते. हा संवाद जुळल्यानंतर जो आनंद होतो तो हा कवितांमधून मिळणारा आनंद असतो. क्या बात आहे. आणि हे कवितेचं फार महत्वाचं असं अंग आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतात ना काही काही की गोळ्या घेण्यापेक्षा, रात्रीच्या झोपेच्या गोळ्या घेण्यापेक्षा 2 कविता वाचा, तुमच्या आतमध्ये काहीतरी होईल, कुठचा तरी रस, सिरोटिनिन वगैरे असं पाझरेल आणि बघा तुम्हाला छानपैकी शांत झोप येईल तुम्हाला. असा हा आपला कवितेचा पुढचा टप्पा. मंडळी, उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता, आणि तीच कविता आज नितीन दादाने आपण हे आपल्यापुढं सादर केले. आता काही बोलत नाही, फक्त ती कविता मीच माझ्या अंतर्मनात मला काय वाटतं त्याच्याबद्दल रसग्रहण करतो आणि तुर्तता आम्ही दोघे इथे थांबतो. अनुज्ञा असावी. धन्यवाद.